जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल किडा आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जवळजवळ सर्वांच्या हॉल तिकीट आलाच असेल. 15 तारखेला आपला पेपर आहे 11 वाजता. ठीक आहे. आणि हा जो परिसर आहे हा रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. तिकीट घर आहे वर्धेचं. आणि या ठिकाणाहून तुम्हाला ते जे साईड आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला फ्लायओव्हर आहे त्या ठिकाणाहून तुम्ही इकडे बाहेर येऊ शकता. तर अशीच एक आणि दुसरीसुद्धा साईड आहे तिकडून म्हणजे आपला भारताचा तिरंगा आहे. म्हणजे सावंगीला जो जाणारा रस्ता आहे तो तिरंग्याच्या तिकडल्या साईडनं जर तुम्ही उतरले तुम्हाला म्हणजे जवळ पडेल. इकडून जर जातो म्हटलं तर या साईडनं थोडंसं घुमून जावं लागेल. थोडंसं याटोवाले पण जास्त पैसे घेऊ शकतात. त्या साईडनं जर गेलं तर कमी पैसेसुद्धा घेऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला रेल्वे स्टेशन डेपो आणि तो बजाज चौक फ्लायओव्हर तुम्हाला संपूर्ण रस्ता आम्ही दाखवतो. ठीक आहे. आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू. मग काही मधात तुम्ही स्किप केला म्हणजे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. चला तर मग आता पूर्ण व्हिडिओ पाहू. हा तिकीट घराच्या बाजूचा फ्लायओव्हर आहे. इथून आल्याबरोबर तुम्ही काही ॲटो पकडू नका. तुम्हाला या ठिकाणाहून असं बाहेर निघायचं ह्या तिकीट घरापासून तर इकडच्या साईडले. ठीक आहे. आता पुढे रस्ता दाखवतोच तुम्हाला. चला आता आपला रस्ता झाला स्टार्ट. आणि ह्या तिकीट घराचा एक मागचा फ्लायओव्हर तुम्हाला दाखवला बाहेर यायचा. आणि 1 मिनिट थांबू देतो मग. चल समोर. ह्या दुसरा फ्लायओव्हर आहे. ह्या फ्लायओव्हरवरून तुम्ही बाहेर निघू शकता. इथून पाहून घ्या. एक कदम स्वच्छता की ओर. ह्या एक प्रवेशद्वार आहे आपलं बाहेर निघायचं. ठीक आहे. असंच एक तुम्हाला दुसरं प्रवेशद्वारसुद्धा मी दाखवतो. चला. एक आता दुसरं प्रवेशद्वार आलं. ठीक आहे. इथे थोडीशी ब्रेक पडलो मी एका साईडले. एका साईड हे दुसरं प्रवेशद्वार आहे. अरे तिकडे नको टाकू ना. हे दुसरं फ्लायओव्हर आहे. आणि या ठिकाणी प्रवेशद्वार इथे ॲटोसुद्धा लागतात. ठीक आहे. हा रस्ता आहे. इथं भरपूर ॲटो लागते. इथून तुम्हाला ॲटो भेटू शकते. तुम्ही फक्त आतमध्ये ॲटो नाही करायचा, बाहेर ॲटो करायचा. नाही तर स्पेशल ॲटोचे जास्त पैसे लागतात. इथे पैसे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो. आता आपण पुढच्या बजाज चौकात पोचणार आहे. आता पहिले बजाज चौकाचं स्मारक होतं पण आता त्याचं काही काम चालू असल्यामुळं तो स्मारक आता थोडंसं म्हणजे काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही ह्या बजाज चौकात आल्याच्या नंतर तुम्हाला मग घड्याळ दिसते अशी सरळ चालते डेपोजीकडे उम्याची सरळ. ठीक आहे. इथं सिग्नल वगैरे लागणार आहे म्हणून तो स्मारक काढला आहे. हे बघा घड्याळ तुम्हाला दिसते तिकडे. हळूहळू चालले हळूहळू एकदम सोली. हे काम चालू आहे. हे घड्याळ हे तुम्हाला पेट्रोल पंप. हे पेट्रोल पंप इथं पण हे ॲटो भेटते. हे ॲटो भेटते. हा थोडं समोर घेऊन समोरून पडलं आहे. गर्दी जास्त आहे आज. हे बसचा एक अंदर जायचा रस्ता. ठीक आहे. आणि हे बाहेर याचा रस्ता तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या बसा बाहेर येऊन राहिला. तो अंदर गेल्या का. हे पाय डेपो समोर घे डेपो थोडंसं समोर घे. काय पण इथं पण ॲटो लागतात. ठीक आहे. आता इथं पलटो मग. हे बा ह्या डेपो. ठीक आहे. बस असं बाहेर येऊन राहिल्या. ठीक आहे. इथं ॲटो तुम्हाला भरपूर भेटते. इथून तुम्हाला सावंगी कोणी म्हटलं दत्ता मेघे इन्स्टिट्यूट तर कोणी पण देऊन देते तुम्हाला. आता आपण चाललो सावंगीच्या रस्त्यानं. इकडून आपण जो आता तुम्हाला डेपो दाखवला ते मागच्या साईडनं जो आहे तो सेवाग्राम रस्ता आहे तो येऊन राहिला. ठीक आहे. आणि इकडल्या साईडनं जो आहे हा रस्ता जो येऊन राहिला इकडे हा छत्रपती शिवाजी चौकातून येऊन राहिला. आता या ठिकाणाहून आपण चाललो. आता हे बा हे फ्लायओव्हर आहे. ह्या फ्लायओव्हरवरून आपल्याला वरचं चढायचं आहे. इकडल्या साईडवरून दिसला तुम्हाला. इकडून आपल्याला चढायचं आहे वरतं सरळ. फ्लायओव्हर इथून आल्याच्या नंतर समोर फ्लायओव्हर आपण गेलो. फ्लायओव्हरच्या आतमध्ये त्या फ्लायओव्हरच्या नंतर आपल्याला वळत आहे उजव्या साईडला. उजव्या साईडला त्या समोरून येणारा जो रस्ता आहे
त्या बोरगाववरून येते, हिंगणघाट वगैरे तिकडून सरळ सरळ इकडून जायचं आपल्याला आता उजव्या हातावर. ठीक आहे, हां उजव्या हातावर वळलं का एकदम सरळ रस्ता आहे, कुठंच तुम्हाला दादराचं काम नाही. तुम्हाला म्हटलं होतं मी रेल्वे स्टेशनवर जा, एवढेच मी तुम्हाला सांगितले माहिती साईड आहे म्हटलं तिरंगाचा रस्ता. हां तुम्हाला आपण त्यात आता रेल्वे स्टेशनचं दुसरं गेट तिरंग्याच्या साईडचं हे तुम्हाला दाखवणार आहे आता. ठीक आहे, हा सांगी रस्ता सरळ सरळ आहे, कुठल्याच तुम्हाला दादराची गरज नाही आहे, कोणाला विचारतही काम नाही आहे. तिरंगा बी दिसते आता थोड्या वेळाला. हां तिथे थांबू देतं बाबा थोडंसं साईडला, थोडं समोर घे. हां बस, हे बा हे दुसरं गेट बाहेर याचं. ठीक आहे, ह्या गेटमधून बाहेर या, इथं ॲटो राहते पण कमी प्रमाणामध्ये राहते. ठीक आहे, तिकडल्या साईडनं पण बाहेर अंदर राहते ॲटो. हां इकडून लवकर तुम्हाला सांगी लवकर नेऊन द्याल. ठीक आहे, आणि ह्या तिरंगा फ्लायओव्हरमध्ये वरतं चंगल्याच्या नंतर ह्या तुम्हाला तिरंगा दिसते. ठीक आहे, हे दुसरं गेट आहे इकडल्या साईडनं, क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती वर्धा हे तुम्हाला दिसतेच. हां इकडून पण ॲटो लागते. ह्या तिरंगा बघून घ्या. जय हिंद. चला चालल्या सरळ सरळ. आता ह्या रोडनं तुम्हाला कोणाला विचारायची सुद्धा गरज पडत नाही. भाऊ सांगी मेघीचं दत्ता मेघी काय बा सेकंड फ्लायओव्हर आहे, इकडल्या साईडनं बाहेर येऊ शकता तुम्ही, पण इकडून गेट नाही आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप नका करत, तुम्हाला रस्ता मला दिसणार नाही, मग वायला नाही झाला पाहिजे. सेंटरवर बरोबर लवकर लवकर पोचले पाहिजे. या हिशोबाने आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो तुमच्यासाठी. काय स्पेशली ऑटो करायची तुम्हाला काही गरज पडत नाही. हां जास्तीत जास्त 15 रुपये 20 रुपये तुमची तिकीट घेईन तिथपर्यंत. आता डिझेल किती महाग झालं म्हणून, नाही तर 10 रुपये तिकीट होती पहिले, 10 रुपये सांगी. आता सगळ्याच गोष्टी महाग झाल्या. ते ऑटोवाले भाऊ पण काही करू शकत नाही. त्या सरळ सरळच रस्ता आहे मस्त जबरदस्त, काही तुम्हाला जाणाराची गरज नाही पडत. तुम्ही एका साईडला गाडी घेऊन घ्या, त्या साईडला गाडी बस. तेव्हा तुम्हाला हरिसन्स होंडा शोरूम दिसते. सॅमसंगचं ते दिसून राहिलं, हिरोचं शोरूम आहे इथं त्या रस्त्याला. व्हिडिओ थोडासा आम्हाला मोठा होऊन राहिला माहितीच आहे, पण कसं आहे समजा उत्तर बिहार बिल्डिंग बांधतात जेणेकरून चौक सांगून तुम्हाला पुढून गेले हा रस्ता. हा सरळ जो जाणारा रस्ता आहे, हा सरळ यवतमाळ जाणारा रस्ता आहे. यवतमाळ कुलगाव आणि इकडल्या साईडला जो उजव्या साईडच्या जो आपण चौकामध्ये थांबणार, इकडून नागपूरवरून येत्या. नागपूर आर्मी तुम्हाला आंध्र म्हणजे सिटीमध्ये जायची गरज नाही, पण या साईडला थांबून पडतात. तुम्हाला सिटीमध्ये जायची बिलकुल गरज नाही पडत. समोर घे नोमा, समोर घे. हां हे बा, हा जो चौक दाखवला आहे तुम्हाला, ह्या सिटीमध्ये घुसू नका. डायरेक्ट बाहेरून तुम्ही डायरेक्ट इथे येता सावंगीच्या चौकातमध्ये. ह्या सावंगीचा मेन चौक आहे. हे बा तुम्हाला दाखवून राहिलो. चला समोर चालते सरळ. हा सावंगीचा मेन चौक आहे. तुम्हाला सिटीमध्ये जायचं, नागपूरहून यायचं असेल तर डायरेक्ट सांगवी चौकात डायरेक्ट येऊ शकता तुम्ही.
डायरेक्ट नागठाणा जो फ्लायओव्हर बनणं चालू आहे तिथून तुम्ही डाव्या हाताला एक रस्ता दिसते तिथून वळू शकता. हां आता आपण सावंगीच्या जवळ पोहोचतच आहे. हा जो रस्ता आपण या रस्त्याने जो चाललेला रस्ता आहे हा रस्ता सरळ यवतमाळ जाते आणि समोर जर समजा उजवा टर्न घेतला तो पुलगाव अमरावती रोड जाते. ह्या रोडवरून तुम्ही जरी आले तर तुम्ही सावंगी पहिले लागते नंतर मग वर्धा. ठीक आहे. इथे एक तुम्हाला मोठं गेट दिसते भरपूर मोठं गेट आहे. आपण आता त्या गेट जवळ आलोच बिलकुल. थोडी गर्दी जास्त राहते गाड्या गिड्या थोड्याशा हळू चालवायच्या जेणेकरून आपण सुरक्षित आपल्या पेपरच्या सेंटरवर पोचलं पाहिजे. पेपरच्या पहिले कुठलीच गडबड करू नका. आता मेन गेट दाखवतो तुम्हाला सावंगीचं. ठीक आहे. ह्या यवतमाळ रस्ता होय आला हा बा. ठीक आहे. ठीक आहे. इथं दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च. हे बा तुमच्या हॉल तिकीटवर हे आहे. आलं लक्षात? हां दिसलं तुम्हाला? आता हे गेटमधून आपल्याला सरळ आतमध्ये प्रवेश करावं लागते. थोडंसं समोर आहे जास्त नाही येते एक आपला 400 मीटर. आणि या ठिकाणी तुमची मला वाटते या चौकामध्ये या ठिकाणी तुमची पार्किंगसुद्धा राहू शकणार आहे इथं. कारण की अंदर इतक्या गाड्या बसणार नाही. हां भरपूर लोक असल्यामुळे तुम्हाला पार्किंग इथंच करावं लागेल. तुमच्या इथं गाड्या सुरक्षित राहील. एवढ्या गाड्याचं काही टेन्शन घेऊ नका. 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी इथं जागा राहील तुम्हाला. आणि आता आपल्या इन्स्टिट्यूटपाशी जवळ आपण पोहोचतच आहे. गर्दी भरपूर राहते कारण की एका रोडचं काम चालू आहे. तुम्ही अजिबात गडबड करू नका. आणि इकडच्या साईडनं तुम्ही हॉल तिकीट सोबतच घेऊन येता. थोडी झेरॉक्स दुकान राहते इथं कमी प्रमाणात दिसत आहे. जेवणाची जास्त आहे लागेल. जेवणाचं टेन्शनच नाही आहे तुम्हाला. हा बा गर्दी बाकी इथे आहे इथं. आता तुम्हाला इन्स्टिट्यूट दाखवतो बिलकुल. हां आत्ता आहे मेन तुम्हाला नाव दाखवतो. समोर घेतो मी थोडंसं. तेव्हा हे इन्स्टिट्यूट पहा. आपण आलो इन्स्टिट्यूटपाशी. ठीक आहे. आता आहे मेन इन्स्टिट्यूट तुमचावाला दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. या ठिकाणी राहणार आहे आपला पेपर. इथं आल्याच्या नंतर ही जागा पाहिजे. ठीक आहे. आणि हे तुमचा परिसर ह्या इकडल्या साईडनं आहे मोठं हॉस्पिटल. या इकडे सगळे पेशंटचा इलाज होते. ठीक आहे. हां हे आहे सेंटर. या सेंटरवर तुम्हाला पार्किंग दाखवली आहे रोड दाखवलेला आहे आणि कुठं कोणाला भटकायची गरज नाही आहे. आणि विशेष म्हणजे तुमचे आधार कार्डची एक झेरॉक्स किंवा आधार कार्ड ओरिजिनल कोणतंही ID प्रूफ तुमच्यापैकी ठेवता. आणि ह्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी हॉल तिकीटच विसरून जाते. आपलंवाला हॉल तिकीट ठेवता. ठीक आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हे जितके काही वर्धेतले परीक्षेला येणारे विद्यार्थी आहे उमेदवार आहे महिला उमेदवार आहे पुरुष उमेदवार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवा जेणेकरून त्यांना मग म्हणजे इकडे तिकडे कोणाला रस्ता विचारायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. 15 तारखेला पेपर